आपलं आरोग्य आपल्या जबाबदारीमध्ये या ठिकाणी सन्माननीय उद्योजक जयप्रकाशजी सोनी हे उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे, सामाजिक क्षेत्रात खूप मोठं काम आहे। सर्व मित्रांना एकत्र आणून व्यायाम करत असतात क्रीडा संकुलमध्ये। खूप चांगलं व्यक्तिमत्व आळस न करता या ग्राउंडला येतो, व्यायाम करतो। आपण त्यांना विचारूया त्यांनी काय करतात, त्यांचं नाव काय आहे आणि ग्राउंडला काय येतात। सर आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव जयप्रकाश सोनी। बरं, माझा व्यवसाय ज्वेलरी शॉप आहे माझं, सराफ लाईनला कन्हैया ज्वेलर्स। सर आपण किती वर्षापासून व्यायामला येता? मी 15 वर्षापासून डेली वॉकिंगला येतो। बरं, हे ग्रुप आहे आमचं जय वॉकिंग ग्रुप। हे सगळ्या मित्रांमुळं वॉकिंग होतं, सगळे एकमेकांना रिंग देतात, तर ह्यांच्यामुळंच वॉकिंग होते असं म्हणायला हरकत नाही। हे ग्रुपमुळं वॉकिंग होते तुमचं? वॉकिंग होते। बरं मला सांगा, तुम्ही वॉकिंग केल्यामुळे तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झालेला आहे का? नाही, व्यवसायावर काही परिणाम म्हणजे फ्रेश वाटतंय, माइंड फ्रेश असल्यामुळं व्यापार छान होतं। बरं, मन चांगलं असलं, माइंड चांगलं असलं, तब्येत चांगली असली तर व्यापार छान होतं, गिरायकाला व्यवस्थित अटेंड करू शकतो आपण। म्हणजे तुम्ही व्यायामला आल्यामुळे तुमचं दिवसभरातलं जे आळस आहे हे आळस राहणार नाही, त्याच्यामुळे तुमचं एकदम फ्रेश स्वस्त राहा। त्याच्यामुळे तुमचा व्यवसाय पण राहत नाही। बरं, त्याच्यामुळे फ्रेश वाटतं एकदम। इतर व्यावसायिक जे लोक व्यायाम करण्यासाठी येत नाहीत अशा व्यावसायिकाला आपला सल्ला काय? त्यांनी यायला पाहिजे, रोज वॉकिंग करायला यायला पाहिजे, कारण की वॉकिंग हे खूप मस्त एक पार्ट आहे, तर ते खूप महत्त्वाचं आहे। सगळ्यांनी वॉकिंग करायला पाहिजे असं माझं आव्हान आहे। सर किती वेळ तुम्ही इथं या क्रीडा संकुलात येऊन व्यायाम करता? आम्ही 45 मिनिट वॉकिंग करतो आम्ही, आणि एक 20 मिनिट योगा करतो। साधारणतः 1 तास तुम्ही स्वतःसाठी? 1 तास आम्ही, कारण की आमचं बैठकीचं असल्यामुळं आम्हाला खूप जरुरी आहे वॉकिंग करणं। म्हणजे बैठकीचा व्यवसाय असल्यामुळे वॉकिंग कंटिन्यू बैठक असते आमची, तर आम्ही कमीत कमी 8 ते 9 घंटे हालत नाही आम्ही एकदा बसल्यानंतर, असं आहे। त्याच्यामुळे वॉकिंग खूप जरुरी आहे। सगळ्यांनी वॉकिंग करावं, स्वास्थ्य छान राहतं, आणि असे मित्र असल्यानंतर हसणं, वॉकिंग करणं, सगळ्याच गोष्टी होतात, माइंड फ्रेश राहतं, आयुष्य वाढतं। सगळ्यात महत्त्वाचं काय, आयुष्य वाढतं, सगळ्यांनी करावं। सोनी साहेब खरंच आपलं खूप खूप धन्यवाद। आपण व्यापारी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम असून देखील तुम्ही व्यापारी क्षेत्रात देखील तुमचं काम चांगलं आहे, ते देखील सांभाळता, सामाजिक क्षेत्र सांभाळता, घरातली सर्व जबाबदाऱ्या सांभाळून देखील तुम्ही क्रीडा संकुलात सर्व मित्रांना घेऊन येता। खरं तुमचा आदर्श भारतातील सर्व नागरिक, जे नागरिक व्यायाम करत नाहीत हे घेतलं पाहिजे आणि व्यायाम केलं पाहिजे। जय हिंद, जय भारत।